ठीक आहे, आपण परमेश्वराच्या वचनाकडे जाऊ. आपण उत्पत्ती त्याचा पहिला अध्याय ते 31 पाहूया. उत्पत्ती त्याचा पहिला अध्याय वचन 26 ते 31. मग देव बोलला, आपल्या प्रतिरूपाचा व आपल्याशी सदृश असा मनुष्य आपण करू, समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी, ग्रामपशु, अवघी पृथ्वी आणि पृथ्वीवर रांगणारे सर्व प्राणी, यावर ते सत्ता चालवतील. देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला, देवाचे प्रतिरूप असा तो निर्माण केला, नर व नारी अशी ती निर्माण केली. देवाने त्यांना आशीर्वाद दिला. देव त्यास म्हणाला, फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, पृथ्वी व्यापून टाका व ती सत्तेखाली आणा. समुद्रातील मासे व आकाशातील पक्षी व पृथ्वीवर संचार करणारे सर्व प्राणी, यावर सत्ता चालवा. देव म्हणाला, पहा, अवघ्या भूतलावरील बीज देणारी प्रत्येक वनस्पती व सबीज फळे देणारी प्रत्येक झाड मी तुम्हास देतो. ही तुमची अन्न होतील. त्याचप्रमाणे पृथ्वीवरील सर्व पशु, आकाशातील सर्व पक्षी व पृथ्वीवर संचार करणारे सर्व जीवधारी प्राणी यास अवघी हिरवळ खावयासाठी देतो. आणि तसे झाले. आपण केलेले सर्व फार चांगले आहे असे देवाने पाहिले. संध्याकाळ झाली व सकाळ झाली, हा 6वा दिवस. तर परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो या सुंदरशा वचनांसाठी. आणि आपण जसं उत्पत्ती त्याच्या पहिल्या अध्यायामध्ये आपण सुरुवातीपासून पाहत होतो आणि त्याच्यामध्ये भरपूर विषय आपण पाहिले. परमेश्वराने वेगवेगळ्या वस्तूंना कसं निर्माण केलेलं आहे आणि त्यामागे त्यांना कसं चिन्ह रूपाने परमेश्वराने सर्व पवित्र शास्त्रामध्ये त्यांचा वापर केलेला आहे ते आपण पाहिलं. आणि आज त्यामधला सर्वात जो महत्त्वाचा विषय आपण या पहिल्या अध्यायामध्ये पाहणार आहोत तो म्हणजे मनुष्याविषयी पाहणार आहोत. मनुष्याच्या निर्मितीविषयी आपण पाहणार आहोत. आणि मनुष्याची निर्मिती आहे किंवा मनुष्याचा हा जो विषय आहे तो फार गहन आहे बायबलमध्ये, की म्हणजे मनुष्याविषयी परमेश्वराने बरंच काही म्हटलेलं आहे. परमेश्वराने त्याला कसं बनवलेलं आहे आणि कसं आहे, खूप गहन आहे. ठीक आहे. आणि त्याच्यामुळे हा विषय फार मोठा आहे. त्यामुळे हा विषय फार मोठा असल्या कारणाने आणि पवित्र शास्त्र या विषयाबद्दल खूप बोलत असल्यामुळे त्या सर्व गोष्टी आपण एकाच संदेशातून आपण किंवा एकाच वेळी शिकू नाही शकणार. तर आपण ते 2-3 भागामध्ये आपण आपण वाटणी करू आणि आज त्यामधला आपण एक भाग शिकण्याचा प्रयत्न करूया. तर आज विशेष करून आपण प्रयत्न करूया की मनुष्य पापामध्ये पडण्या अगोदर परमेश्वराने कसं त्याला बनवलं होतं त्याविषयी आपण पाहणार आहोत. तर प्रथमतः आपण एक वचन वाचूया. नीतिसूत्रे त्याचा 16 अध्याय वचन 4. नीतिसूत्रे 16 अध्याय वचन 4. परमेश्वराने सर्व काही विशेष उद्देशाने निर्माण केले आहे. दुर्जन देखील अरिष्टाच्या दिवसांसाठी केलेलं आहे. ठीक आहे. आता हे वचन आपण पूर्वीही वाचलेलं आहे की परमेश्वराने सर्व काही विशेष उद्देशाने निर्माण केले. हे परमेश्वराचे उद्देश पूर्ण करण्यासाठी परमेश्वराने सर्व काही निर्माण केलेलं आहे. दुर्जन देखील अरिष्टाच्या दिवसासाठी केलेला आहे. म्हणजे जो दुर्जन आहे तो देखील काय आहे, तो देखील काही विशेष तो देखील अरिष्टाच्या दिवसासाठी केलेला आहे असं म्हटलं. ठीक आहे. तर ही जी त्यांना मनुष्याला पण जे निर्माण केलेलं आहे, मग तो दुष्ट असो चांगला असो जे काही असेल, ते त्यांना विशेष उद्देशाने निर्माण केलेलं आहे. म्हणजे थोडक्यात काय की मनुष्याला हे देवाचे उद्देश पूर्ण करण्यासाठी निर्माण केलेलं आहे. ठीक आहे. तो देवासाठी निर्माण केलेला आहे. तो मनुष्यांसाठी नाही निर्माण केले. मनुष्यांना देवाने बनवले ते देवाचे परिपूर्ण उद्देश पूर्ण करण्यासाठी बनवलेला आहे. त्यामध्ये आपण आणखीन एक वचन पाहूया. प्रगटीकरण त्याचा 4था अध्याय वचन 11. प्रगटीकरण त्याचा 4था अध्याय आणि वचन 11.
हे प्रभो आमच्या देवा, गौरव, सन्मान व सामर्थ्य यांचा स्वीकार करावयास तू योग्य आहेस, कारण तू सर्व काही निर्माण केले, तुझ्या इच्छेने ते झाले व अस्तित्वात आले. ठीक आहे. तर इथे पण आपण पाहतो की परमेश्वराने सर्व काही निर्माण केले, परमेश्वराच्या इच्छेने ते झाले व अस्तित्वात आले. ठीक आहे. तर ते परमेश्वराची इच्छा, परमेश्वराची योजना या पूर्ण होण्यासाठी म्हणून परमेश्वराने मनुष्याला बनवलेलं आहे. म्हणजे दे आर मेड फॉर गॉड. त्यानंतर आपण उत्पत्ती त्याचा 2रा अध्याय वचन 5 आणि 7 पाहूया. उत्पत्ती त्याचा 2रा अध्याय वचन 5 आणि 7. परमेश्वर देवाने आकाश व पृथ्वी ही केली, तेव्हा शेतातले कोणतेही बीज पृथ्वीवर नव्हते आणि शेतातली कोणतीही वनस्पती अद्याप उगवली नव्हती, कारण परमेश्वर देवाने अजून पृथ्वीवर पाऊस पाडला नव्हता आणि जमिनीची मशागत करण्यास कोणी मनुष्य नव्हता. ठीक आहे. आणि 7वं वचन. मग परमेश्वर देवाने जमिनीतील मातीचा मनुष्य घडिला व त्याच्या नाकपुड्यात जीवनाचा श्वास फुंकिला, तेव्हा मनुष्य जीवधारी प्राणी झाला. ठीक आहे. आता इथे आपण या वचनांमध्ये पाहतो की देवाने जी सृष्टी निर्माण केली त्यामध्ये 6व्या दिवशी परमेश्वराने मनुष्याला निर्माण केलं. जमिनीच्या मातीपासून मनुष्याला घडवलं व त्याच्या नाकपुड्यामध्ये जीवनाचा श्वास परमेश्वराने फुंकला आणि तेव्हा मनुष्य जीवधारी प्राणी झाला. आणि तिथे विशेष करून काय आहे की 5व्या वचनामध्ये आपण पाहतो की जमिनीची मशागत करण्यास कोणी मनुष्य नव्हता. ठीक आहे. तर जमिनीची मशागत करण्यासाठी काय आहे, विशेष करून परमेश्वराने मनुष्याला बनवलेला आहे, ते इथे आपण पाहतो. ठीक आहे. त्यानंतर इयोब त्याचा 22 अध्याय वचन 2 पाहूया. इयोब त्याचा 22 अध्याय वचन 2. तू धार्मिक असलास तर तेने करून सर्व समर्थाला काही सुख होते काय? तू सात्विकतेने वर्तलास तर त्याला काही लाभ होईल काय? ठीक आहे. तर या इयोब त्याचा 22 अध्याय वचन 2. ठीक आहे. 3 पण तशाच प्रकारे. तर 2 मध्ये काय म्हटले, मनुष्याकडून देवाला काही लाभ आहे काय? सुज्ञ पुरुष स्वतःचाच लाभ करून घेतो. आणि 3ऱ्या वचनामध्ये म्हटले, तू धार्मिक असलास तर तेने करून सर्व समर्थाला काही सुख होते काय? तू सात्विकतेने वर्तलास तर त्याला काही लाभ होईल काय? ठीक आहे. तर हे 2 वचन आपण इथे पाहिले. इयोब त्याचा 22 अध्याय वचन 2 आणि 3. तर यामध्ये आपण काय समजतो की 2ऱ्या वचनात जसं म्हणले की मनुष्याकडून देवाला काही लाभ आहे काय? ठीक आहे. तर मनुष्याकडून देवाला काही लाभ आहे का, प्रश्नचिन्ह आहे. ठीक आहे. त्याचं उत्तर काय आहे? नाही. मनुष्याकडून देवाला काही सुद्धा लाभ होत नाही. कारण परमेश्वराला काही उणं नाहीये. ठीक आहे. त्याला काही म्हणतात त्याच्या बॅलन्स शीट मध्ये तुम्ही काही ऍड नाही करू शकत. त्याच्याकडे सर्व त्याचंच आहे. ठीक आहे. त्याला कशाचीच उणं नाहीये, त्याला काहीच कमी नाहीये. परमेश्वर संतुष्ट आहे. ठीक आहे. तो स्वसंतुष्ट आहे. त्याला कोणाचीही गरज नाहीये. त्यामुळे मनुष्याकडून देवाला काही लाभ आहे काय? तर त्याचं उत्तर आहे नाही. सुज्ञ पुरुष स्वतःचाच लाभ करून घेतो. ठीक आहे. जो सुज्ञतेने वागतो तो स्वतःचाच लाभ करून घेतो. त्याच्या सुज्ञतेने, त्याच्या चांगल्या वागण्याने काय आहे, परमेश्वराला काही लाभ होत नाही. तू धार्मिक असलास तर तेणे करून सर्व समर्थाला काही सुख होते काय? ठीक आहे. तर मनुष्य जर धार्मिक असला तर त्याने परमेश्वराला काही म्हणतात ना, त्याला काही सुख होते काय? तर नाही. ठीक आहे. त्याला काही लाभ आहे का? नाही. तू सात्विकतेने वर्तलास तर त्याला काही लाभ होईल काय? ठीक आहे. आपण मनुष्याने सात्विकतेने जर तो वागला तर परमेश्वराला काही लाभ होणार आहे का त्यातून? परमेश्वराला काही लाभ होणार नाही. ठीक आहे.
मनुष्यालाच लाभ होणार आहे, ठीक आहे. आणि जर मनुष्य जर सुज्ञतेने वागला नाही, दुष्ट ह्याच्याप्रमाणे जर तो वागत राहिला तर त्याचंच नुकसान आहे, ठीक आहे. परमेश्वराचं काही नुकसान नाही, परमेश्वराला काही लाभ नाही. म्हणजे मनुष्याकडून परमेश्वराला काही प्राप्त होण्यासारखं काही नाही. त्यानंतर स्तोत्रसंहिता त्याचा 16 अध्याय पाहूया. स्तोत्रसंहिता 16 वचन 2. मी परमेश्वराला म्हटले, तूच माझा प्रभू आहेस, तुझ्या परते मला सुख नाही. ठीक आहे. स्तोत्रसंहिता 16 वचन 2. मी परमेश्वराला म्हटले, तूच माझा प्रभू आहेस, तुझ्या परते मला सुख नाही. ठीक आहे. तर यामधून पण समजतं की जसं दावीद म्हणतो की तूच माझा प्रभू आहेस, परमेश्वराला म्हणतो तूच माझा प्रभू आहेस, तुझ्या परते मला सुख नाही. म्हणजे परमेश्वराशिवाय काय त्याला सुख नाहीये. ठीक आहे. म्हणजे मनुष्यालाच काय आहे, परमेश्वराकडून सुख आहे, परंतु मनुष्याकडून परमेश्वराला काही सुख भेटण्यासारखं काही नाहीये. ठीक आहे. त्यानंतर इयोब त्याचा 7वा अध्याय वचन 17 पाहूया. इयोब त्याचा 7वा अध्याय वचन 17. मानव तो काय की तू त्याला थोर मानावे, आपले चित्त त्याचवर ठेवावे. ठीक आहे. तर इथे इथे या वचनातून आपल्याला कळतं की मानवामध्ये असं काहीच नाहीये की परमेश्वराने त्याला म्हणतात ना त्याची काळजी घ्यावी किंवा त्याच्यावर मन लावावं, त्याच्याविषयी विचार करावा किंवा त्याचं चांगलं करावं. असं काहीच नाही मानवामध्ये. काही चांगलं आहे म्हणून परमेश्वर त्याची काळजी घेतो असं काहीच नाही. म्हणून ते म्हटले की मानव तो काय की तू त्याला थोर मानावे, आपले चित्त त्याचवर ठेवावे. ठीक आहे. तर मानवामध्ये काहीच नाही की ज्यामुळे परमेश्वर त्याची दया, त्याची कृपा मानवावर दाखवतो. त्यानंतर स्तोत्रसंहिता 8 वचन 4 पाहूया. स्तोत्रसंहिता 8 वचन 4. मर्त्य मनुष्य तो काय की तू त्याची आठवण करावी, मानव तो काय की तू त्याला दर्शन द्यावे. ठीक आहे. काय म्हणले? मर्त्य मनुष्य तो काय की तू त्याची आठवण करावी. ठीक आहे. म्हणजे जो मृत्यूमध्ये जाणारा मनुष्य आहे तो काय, ठीक आहे, काहीच नाही येतो. तो काय की तू त्याची आठवण करावी, मानव तो काय की तू त्याला दर्शन द्यावे. ठीक आहे. मानवामध्ये काय असं काहीच नाहीये. ठीक आहे. परंतु परमेश्वर त्याला दर्शन देतो. तर अशा प्रकारे काय की म्हणजे थोडक्यात मनुष्य परमेश्वराच्या या सर्व दया आणि आशीर्वाद आणि त्याची धन्यता, त्याचे सर्व उपकार, त्याच्या योग्यतेचं काहीच नाहीये. ठीक आहे. हे समजणं महत्वाचं की मानव हा देवासमोर कोणत्याच बाबतीत योग्यतेचा नाहीये. त्याला तो कशाच्याही बाबतीत म्हणता ना त्याचे कशाच्याही लायक नाहीये. आणि ही सर्व काही जे मनुष्याला प्राप्त होतं परमेश्वराकडून ही परमेश्वराची दयाच आहे, हे समजून आपण चालणं महत्वाचं आहे. त्यानंतर आपण यशाया त्याचा 45 अध्याय वचन 12 पाहूया. यशाया त्याचा 45 अध्याय वचन 12. मीच पृथ्वी केली व तीवर मनुष्य उत्पन्न केली, मी म्हणजे माझ्या हाताने आकाश पसरले, मी आकाश सेनेस आज्ञा केली. इथे परमेश्वर मनुष्याविषयी काय म्हणत आहे की मीच पृथ्वी केली व तीवर मनुष्य उत्पन्न केली. ठीक आहे. मनुष्याला उत्पन्न करणारा परमेश्वर आहे हे आपण या वचनातून समजतो आणि पहिल्या अध्याय 27 वचनामध्ये पण समजतो की परमेश्वराने मनुष्याला निर्माण केलेला आहे. त्यानंतर जर आपण योहान त्याचा पहिला अध्याय वचन 3 पाहिलं, योहान त्याचा पहिला अध्याय वचन 3 पाहिलं तर यामध्ये म्हटले की इथे येशू ख्रिस्ताचं वर्णन आहे. ठीक आहे. येशू ख्रिस्ताने कसं मनुष्याला निर्माण केलं त्याचं वर्णन आहे. सर्व काही त्याच्याद्वारे झाले, त्याच्याद्वारे म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे सर्व काही त्याच्याद्वारे झाले आणि जे काही झाले ते त्याच्या वाचून झाले नाही. ठीक आहे. त्यामध्ये मनुष्यही आला की मनुष्याची पण निर्मिती जी आहे ती ख्रिस्तामुळे आहे. ठीक आहे.
ते ख्रिस्ताने मनुष्याला निर्माण केलेलं आहे, तेही आपण यामधून पाहतो. अशा प्रकारे आहे. त्यानंतर इयोब त्याचा 33 अध्याय वचन 4 पाहूया. इयोब 33 अध्याय वचन 4. देवाच्या आत्म्याने मला निर्माण केले आहे, सर्व समर्थ्याच्या श्वासाने मला जीवन प्राप्त झाले आहे. ठीक आहे. तर या वचनामध्ये आपल्याला समजतं की पवित्र आत्म्याने काय केलेलं आहे की मनुष्याला निर्माण केलेलं आहे. इयोब जो अलिहू आहे तो अलिहू असं म्हणतो की देवाच्या आत्म्याने मला निर्माण केले आहे. ठीक आहे. तर देवाच्या पवित्र आत्म्याने मनुष्याला निर्माण केले आहे, सर्व समर्थाच्या श्वासाने मला जीवन प्राप्त झाले आहे. ठीक आहे. परमेश्वराच्या श्वासाने मला जीवन प्राप्त झालेले. त्यामुळे पिता पुत्र पवित्र आत्मा त्रैक्य देवाच्या सामर्थ्याने मनुष्याचं निर्मिती झालेली आहे. त्यानंतर उत्पत्ती त्याचा पहिला अध्याय वचन 26 पाहूया. मग देव बोलला, आपल्या प्रतिरूपाचा व आपल्याशी सदृश असा मनुष्य आपण करू, समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी, ग्रामपशु, अवघी पृथ्वी आणि पृथ्वीवर रांगणारे सर्व प्राणी यावर ते सत्ता चालवतील. तर इथे जे म्हटले की मग देव बोलला. ठीक आहे. आता देव कोणाशी बोलत आहे? हे पहिल्या अध्याय वचन 26च्या काळामध्ये म्हणतात ना, हे म्हणजे त्यावेळी कुठलाच मनुष्य नाहीये. ठीक आहे. कुठलाच मनुष्य नाहीये आणि त्यावेळी पृथ्वीवरती कुठले स्वर्गदूतही तिथे काय नव्हते आणि तिथे बाकीचे काय आहेत, बाकीचे झाड आहेत आणि प्राणी आहेत आणि ठीक आहे डोंगर आहे, जमीन आहे, भूमी आहे, अशा प्रकारे आहे. आणि परमेश्वर तिथे काय म्हणत आहे, मग देव बोलला, आपल्या प्रतिरूपाचा व आपल्याशी सदृश असा मनुष्य करू. तर यामध्ये देव बोलतोय कोणाशी? ठीक आहे. देव इथे बोलतोय आपल्या प्रतिरूपाचा व आपल्याशी सदृश असा मनुष्य करू. म्हणजे इथे आपल्याला समजते की पिता पुत्र पवित्र आत्मा हे त्रैक्य परमेश्वर जे आहे ते एकमेकांमध्ये काय आहे, संभाषण करतात. एकमेकांमध्ये एकमत होऊन एक चित्ताने ते काय करत आहेत की मनुष्याची निर्मिती करण्याचा निर्णय घेत आहे. ते एकमेकांच्या कन्सल्टेशनने काय आहे ते मानवाची निर्मिती करत आहेत. तर काय म्हणले, आपल्या प्रतिरूपाचा व आपल्याशी सदृश असा मनुष्य करू, समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी, ग्रामपशु, अवघी पृथ्वी आणि पृथ्वीवर रांगणारे सर्व प्राणी यावर ते सत्ता चालवतील. ठीक आहे. तर हे सगळं प्राणी आणि पक्षी आणि सर्व जे पशु आहेत आणि जे पृथ्वी आहे त्या सर्वांवरती हा मनुष्य काय आहे, सत्ता चालवणार. आणि तो कसं म्हणले, आपल्या प्रतिरूपाचा, म्हणजे परमेश्वराच्या प्रतिरूपाचा. ठीक आहे. परमेश्वराच्या लाइकनेस मध्ये. ठीक आहे. परमेश्वराच्या प्रतिरूपाचा म्हणजे त्याच्यामध्ये परमेश्वराचे काय ना स्वभाव गुण जे आहेत ते मानवामध्ये पाहायला भेटणार. आपल्या प्रतिरूपाचा व आपल्याशी सदृश. ठीक आहे. काय आहे, परमेश्वराशी सदृश. ठीक आहे. म्हणजे त्याच्यासारखा. ठीक आहे. असा मनुष्य आपण करू. ठीक आहे. त्यामुळे मानव जो आहे, मानवाचं जे काय म्हणतात ना, मानवाचा स्वभाव जो आहे, ठीक आहे, स्वभाव गुण जो आहे, जो मुळात जो आदमाला देण्यात आलेला आहे, त्यामध्ये आपण परमेश्वराचे गुण आपण पाहू शकतो. ते आपल्याला समजून येऊ शकतात. अशा प्रकारे आहे. त्यानंतर उत्पत्ती त्याचा पहिला अध्याय वचन 31 मध्ये आपण पाहतो की परमेश्वराने 6व्या दिवशी काय आहे, मानवाला निर्माण केलेलं आपण पाहतो. त्यानंतर जर उत्पत्ती त्याचं दुसरा अध्याय वचन 7 जर पाहिलं, उत्पत्ती त्याचा दुसरा अध्याय वचन 7, तर त्यामध्ये मग परमेश्वर देवाने जमिनीतील मातीचा मनुष्य घडिला
व त्याच्या नाकपुड्यात जीवनाचा श्वास फुकला, तेव्हा मनुष्य जीवधारी प्राणी झाला. तर इथे आपल्याला समजतं की परमेश्वराने मानवाला जेव्हा निर्माण केलं तर त्याचं शरीर जे आहे ते जमिनीच्या मातीपासून घडलं आहे आणि त्याच्या नाकपुड्यामध्ये जीवनाचा श्वास जो आहे, जो आत्मा आहे, तो परमेश्वराने फुंकलेला आहे. ठीक आहे. आणि तेव्हा मनुष्य जीवधारी प्राणी झालेला आहे. ठीक आहे. त्यानंतर त्यानंतर उत्पत्ती त्याचा पहिला अध्याय वचन 27 मध्ये आपण पाहतो की देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला, देवाचे प्रतिरूप असा तो निर्माण केला, नर व नारी अशी ती निर्माण केली. परमेश्वराने मनुष्याला निर्माण करताना नर व नारी अशा प्रकारे त्यांना निर्माण केलेलं आपण पाहतो. आणि पुढे जाऊन आपण जर अजून स्पष्टीकरण पाहिलं तर स्त्रीला पुरुषाच्या आदमाच्या फासळीपासून स्त्रीला निर्माण केलेलं आहे. तर हे सगळं देवाने 6व्या दिवशीच केलेलं आहे. आणि देवाने मनुष्याला कसं आहे तर एक जीवधारी प्राणी बनवलेलं आहे. ठीक आहे. एक लिव्हिंग सोल त्याला बनवलेला आहे. ठीक आहे. आपण पाहूया पहिले करीन त्याचं 15 अध्याय वचन 45. पहिले करीन त्याचं 15 अध्याय वचन 45. त्याप्रमाणे असा शास्त्रलेख आहे की पहिला मनुष्य आदाम जिवंत प्राणी असा झाला, शेवटला आदाम जिवंत करणारा आत्मा असा झाला. ठीक आहे. तर इथे आपण पाहतो की पहिला मनुष्य आदाम जिवंत प्राणी असा झाला. ठीक आहे. तर तो एक लिव्हिंग सोल झाला, एक जिवंत प्राणी असा तो झालेला आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण सभोपदेशक त्याचा 7वा अध्याय पाहूया. मराठीमध्ये उपदेशक त्याचा 7वा अध्याय आणि वचन 29. पहा, एवढेच मला आढळले की देवाने मनुष्य सरळ असा उत्पन्न केला आहे, पण तो अनेक कल्पनांच्या मागे लागला आहे. ठीक आहे. तर इथे इंग्लिशमध्ये पण असं म्हणले, लो दिस ओनली हॅव आय फाउंड दॅट गॉड हॅज मेड मॅन अपराइट, बट दे हॅव सॉट आउट मेनी इन्व्हेन्शन्स. ठीक आहे. आता काय म्हणले की इथे शलोमोन राजा म्हणत आहे पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने, एवढेच मला आढळले की देवाने मनुष्य सरळ असा उत्पन्न केलेला आहे. ठीक आहे. म्हणजे आदमाला जे परमेश्वराने निर्माण केलेले त्याला सरळ म्हणजे नीतिमान पवित्र असं त्याला निर्माण केलं होतं, उत्पन्न केलं होतं. पण तो म्हणजे मनुष्य, पण तो अनेक कल्पनांच्या मागे लागलेला आहे. ठीक आहे. परंतु मनुष्य काय आहे, अनेक कल्पनांच्या मागे लागलेला आहे. प्रथम तर जे सैतानाने हवेच्या मनामध्ये ती कल्पना टाकली की तिने जर ते फळ खाल्लं, बऱ्या वाट्याचं ज्ञान करून देणाऱ्या झाडाचं जर फळ खाल्लं तर ती देवासारखी होईल. ठीक आहे. असा काहीतरी विचाराने, अशा कल्पनांनी ती त्याच्या मागे गेली आणि तिने ते फळ खाल्लं. त्यामुळे ती स्वतः पण पापी ठरली आणि मग आपल्या पतीलाही आदमालाही खाऊ दिलं. त्यामुळे या म्हणजे ते काय, ते कल्पनांच्या मागे, ठीक आहे, नको ते अशा नवीन कल्पनांच्या मागे ते पडत राहिले आणि त्यामुळे ते पापामध्ये मनुष्य हा पडत राहिला. त्यामुळे
त्यामुळे आपल्याला इथे समजणं काय आहे की परमेश्वराने जेव्हा निर्माण केलं मनुष्याला, त्यामध्ये निर्माण करताना काही त्याच्यामध्ये पाप नव्हतं. ठीक आहे, मनुष्यामध्ये त्यावेळी काही पाप नव्हतं. परमेश्वराने त्याला सरळ, नीतिमान, पवित्र अशाच प्रकारे निर्माण केलं होतं, कारण त्याला देवाच्या प्रतिरूपामध्ये निर्माण केलं होतं. त्यानंतर कलसेकराचा 3रा अध्याय वचन 10 पाहूया. कलसेकराचा 3रा अध्याय आणि वचन 10. आणि जो नवा मनुष्य आपल्या निर्माणकर्त्याच्या प्रतिरूपाप्रमाणे पूर्ण ज्ञानात नवा केला जात आहे, त्याला तुम्ही धारण केले पाहिजे. ठीक आहे, आता इथे म्हटले जो नवा मनुष्य. ठीक आहे, आता हे तर झालंय, हे कोणाबद्दल झालेलं आहे की हे जे वचन जे आहे ते आहे ऍक्च्युली नव्या मनुष्याबद्दल. ठीक आहे, नवा जन्म झालेल्या व्यक्तीबद्दल. पण यामधून आपण जो पहिला आदम आहे त्याच्याविषयी पण आपण काही गोष्टी शिकू शकतो. तर इथे काय म्हणले, जो नवा मनुष्य आपल्या निर्माणकर्त्याच्या प्रतिरूपाप्रमाणे पूर्ण ज्ञानात नवा केला जात आहे. ठीक आहे, त्याला तुम्ही धारण केले पाहिजे. आता इथे नवा मनुष्याचं वर्णन कसं केलंय, आपल्या निर्माणकर्त्याच्या प्रतिरूपाप्रमाणे. पहिला जो मनुष्य आहे त्यालाही निर्माणकर्त्याच्याच प्रतिरूपामध्ये निर्माण केले. निर्माणकर्त्याचं प्रतिरूप काय आहे, पूर्ण ज्ञान. ठीक आहे, पूर्ण ज्ञान काय म्हणले, आपल्या निर्माणकर्त्याच्या प्रतिरूपाप्रमाणे पूर्ण ज्ञानात नवा केला जात आहे. ठीक आहे, आणि त्यामुळे आपण यावरूनही समजू शकतो की जो पहिला मनुष्य देवाने निर्माण केलेला आहे, आदामाला जे निर्माण केलेले, त्याला कशात निर्माण केले, त्याला ज्ञानामध्ये देवाने निर्माण केले. म्हणजे त्याच्या ठाई ज्ञान काय आहे परमेश्वराने घातलेलं होतं. परंतु काय आहे, मानवाने पाप केल्या कारणाने तो त्या ज्ञानापासून म्हणतात ना ते ज्ञान भ्रष्ट झालेलं आहे. आणि त्याच्या ज्ञानामध्ये बरेचसे काय म्हणतात ना पापाचे प्रभाव आणि गोंधळ आणि चुकीच्या धारणा या सर्व, आणि खोटेपणा, लबाडी या सर्व गोष्टी शिरलेल्या आहेत, अज्ञान. ठीक आहे, आणि त्यामुळे काय की हा जो पतन पावलेला जो मनुष्य आहे त्याला नवा जन्म होणं आणि परमेश्वराच्या प्रतिरूपामध्ये पुन्हा काय आहे, त्या ज्ञानामध्ये काय आहे घडलं जाणं हे आवश्यक आहे. त्यानंतर उत्पत्ती त्याचा 2रा अध्याय पाहूया. उत्पत्ती त्याचा 2रा अध्याय वचन 16 आणि 17. तेव्हा परमेश्वर देवाने आदमाला अशी आज्ञा केली की बागेतील वाटेल त्या झाडाचे फळ यथेच्छ खा, पण बऱ्या वाईटाचे ज्ञान करून देणाऱ्या झाडाचे फळ खाऊ नको, कारण ज्या दिवशी त्याचे फळ तू खाशील त्या दिवशी तू खास मरशील. तर इथे परमेश्वराने काय, इथे या वचनातून आपल्याला समजतं की परमेश्वराने जेव्हा मनुष्याला निर्माण केलं तर परमेश्वराची अपेक्षा होती मनुष्याकडून की मनुष्याने परमेश्वराच्या आज्ञा या मानाव्या. आणि परमेश्वराने त्यांना पहिली आज्ञा काय दिली होती की बऱ्या वाईटाचं ज्ञान करून देणाऱ्या झाडाचं फळ खायचं नाहीये. आणि त्या ठिकाणी त्यांना आज्ञा दिली होती, देवाने त्यांना आज्ञा दिली, म्हणजे त्यांना आज्ञा पालन करणं आवश्यक आहे. त्यामुळे परमेश्वराने जे मनुष्याच्या अंतःकरणामध्ये जो विवेक दिलेला आहे आणि त्यानंतर इतक्या काळामध्ये परमेश्वराने जे आपल्याला पवित्र शास्त्र दिलेलं आहे त्यामध्ये जितकेही आज्ञा आहेत त्या आज्ञा पालन करणं ही देवाची अपेक्षा आहे मनुष्याकडून. ठीक आहे, त्याला पाळणं आहे. आणि काय आहे ना, आणि जर त्यांनी ते पालन नाही केलं तर त्याचा दंडही तिथे परमेश्वराने काय आहे त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की पण बऱ्या वाईटाचे ज्ञान करून देणाऱ्या झाडाचे फळ खाऊ नको, कारण ज्या दिवशी त्याचे फळ तू खाशील त्या दिवशी तू खास मरशील. तर त्यावेळीच परमेश्वराने मृत्यूदंड हा मनुष्याला लावून दिलेला आहे की तुम्ही परमेश्वराच्या आज्ञा मानल्या नाही, ज्या आज्ञा परमेश्वराने तुमच्या विवेकात घातलेल्या आहेत आणि पवित्र शास्त्रामध्ये पाठवलेल्या आहेत. हजारो वर्षांमध्ये संदेश त्यांच्याद्वारे देवाने त्याचे काय म्हणतात ना त्याची इच्छा मनुष्यांना कळवलेली आहे.
आणि त्यामुळे जे कोणी त्या मानणार नाही त्यांच्यावरती देवाचा दंड आहे, मृत्यूचा दंड आहे, तो येणार आहे. त्यानंतर रोमकाराचा 5वा अध्याय वचन 14 पाहूया. रोमकारास पत्र त्याचा 5वा अध्याय वचन 14. तथापि आदमापासून मोशेपर्यंत मरणाने राज्य केले, ज्यांनी आदमाच्या उल्लंघनाच्या प्रकाराप्रमाणे पाप केले नाही, त्याच्यावरही त्याने राज्य केले. आदाम तर जो येणार होता त्याचे प्रतिरूप आहे. ठीक आहे, इथे वर्णन काय केलंय? आदाम तर जो येणार होता त्याचे प्रतिरूप आहे. ठीक आहे, कोण येणार होता? प्रभू येशू ख्रिस्त जो आहे त्याचा तो प्रतिरूप आहे. ठीक आहे, आणि त्यामुळे आदाम हा एक काय आहे, त्याचं एक चिन्ह आहे, एक साईन आहे. ठीक आहे, की आणि तर अशा प्रकारे आहे. ठीक आहे, तर आदमाला, मनुष्याला काय आहे, ख्रिस्ताचं एक प्रतीक म्हणून म्हटलेलं आहे. ठीक आहे, एक प्रतिरूप म्हणून म्हटलेलं आहे. इंग्लिशमध्ये टाइप म्हणतात. त्यानंतर उत्पत्ती त्याचा 1ला अध्याय वचन 31 मध्ये आपण जे पाहिलं की आपण केलेले सर्व फार चांगले आहे असे देवाने पाहिले. संध्याकाळ झाली व सकाळ झाली, हा 6वा दिवस. आणि 6व्या दिवशी देवाने काय केलं होतं की मनुष्याला निर्माण केलं होतं. काय? नर आणि नारी निर्माण केलं होतं. आणि जेव्हा देवाने त्यांना पवित्र नीतिमानपणे निर्माण केलं होतं, परमेश्वराने त्यांच्याविषयी काय म्हटलं की आपण केलेले सर्व फार चांगले आहे. ठीक आहे, की परमेश्वराने जे मनुष्याला निर्माण केलंय ते चांगलं निर्माण केलेलं आहे. आणि त्यामधून आपल्याला कळतं की देवाने स्वतःने काय अप्रुव्हल दिलेलं आहे. ठीक आहे, मंजुरी दिलेली आहे की मनुष्याला देवाने चांगल्या प्रकारे बनवलेलं आहे. त्यानंतर 1ला अध्याय वचन 28 मध्ये आपण पाहतो की देवाने मनुष्याला आशीर्वाद दिला. ठीक आहे, देवाने त्यास आशीर्वाद दिला. नर आणि नारी जे बनवले, देवाने त्यांना दोघांना आशीर्वाद दिला. देव त्यास म्हणाला, फलद्रूप व्हा. ठीक आहे, मनुष्याला ही जबाबदारी दिली की त्यांनी सर्व पृथ्वी जी आहे भरून टाकायची आहे, फलद्रूप व्हायचं आहे, बहुगुणित व्हायचं आहे. ठीक आहे, बहुगुणित व्हा, पृथ्वी व्यापून टाका. पूर्ण पृथ्वीला काय आहे, व्यापून टाकायला सांगितले. कोणती पण जागा पृथ्वीची काय सोडायची नाहीये. पृथ्वी व्यापून टाका व ती सत्तेखाली आणा. आणि पृथ्वीला काय सत्तेखाली आणा असं परमेश्वराने आज्ञा दिलेली आहे. समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी व पृथ्वीवर संचार करणारे सर्व प्राणी यावर सत्ता चालवा. ठीक आहे, ते सत्ता चालवण्याचा पण आशीर्वाद जो आहे तो परमेश्वरानेच दिलेला आहे. ठीक आहे, त्याच्यासाठी लागणारं सामर्थ्य, बुद्धी हे सगळं परमेश्वरानेच दिले. तेच तुम्ही बघा, माकडं आणि इतर जे प्राणी आहेत त्या सर्वांना नाही सर्व सृष्टीवरती सत्ता चालवता आली. ते सीमित राहिले, ते जंगलातच सीमित राहिले किंवा कुठेतरी ते म्हणते सत्ता नाही चालवू शकले. आपल्याकडे काहीतरी म्हणतात ना, माकडांची सत्ता किंवा म्हणतात ना सिंहांची सत्ता नाही चालत. ठीक आहे, तर आणि अशा काल्पनिक कहाण्या आहेत. लोकांनी अशा काल्पनिक कहाण्या बनवल्या की ज्याच्यामध्ये माकडं सत्ता चालवत आहेत आणि काय ना आणि कुठेतरी सिंह सत्ता चालवतोय. ते सगळ्या काल्पनिक गोष्टी आहेत. परमेश्वराने मनुष्यालाच काय ते सामर्थ्य दिलेलं आहे, तो आशीर्वाद दिलेला आहे की ज्याद्वारे मनुष्य सर्व पृथ्वीवरती सत्ता चालवणार. आणि देवाचा मोठा आशीर्वाद आहे. त्यानंतर आपण उत्पत्ती त्याचा 2रा अध्याय वचन 15 मध्ये पाहतो की देवाने मनुष्याला, आदम हव्वेला एदेन बागेमध्ये ठेवल्याचं आपण पाहतो. 2रा अध्याय वचन 15. परमेश्वर देवाने मनुष्यास एदेन बागेत नेऊन तिची मशागत व राखण करण्यास ठेवले. ठीक आहे, तर पृथ्वीमध्ये ही जी एदेन बाग आहे त्या ठिकाणी परमेश्वराने पहिल्या मनुष्याला ठेवलेला आहे. त्यानंतर उत्पत्ती त्याचा 1ला अध्याय वचन 29 मध्ये आपण पाहतो, देव म्हणाला, पहा, अवघ्या भूतलावरील बीज देणारी प्रत्येक वनस्पती व सबीज फळे देणारी प्रत्येक झाड मी तुम्हास देतो, ही तुमचे अन्न होतील. ठीक आहे, या ठिकाणी आपण पाहू शकतो की परमेश्वराने जो पहिला आदम हव्वा आहे यांच्या काळी भोजनासंबंधित जो नियम दिला तो फक्त व्हेजिटेरियन फूडचा दिलेला आहे.
ठीक आहे, ते त्यांना तिथे कुठे पण मांस मच्छीचा उल्लेख नाही. काय म्हणले? देव म्हणाला, पहा अवघ्या भूतलावरील बीज देणारी प्रत्येक वनस्पती, ठीक आहे, बीज देणारी प्रत्येक वनस्पती ते खाऊ शकतात व सबीज फळे देणारे प्रत्येक झाड मी तुम्हाला देतो. आणि काय? सबीज फळे देणारे झाड मी तुम्हाला देतो, ही तुमचे अन्न होतील. ठीक आहे, तर देवाने तिथे त्यांना काय ना मांस मच्छी खाण्याची आज्ञा त्या ठिकाणी दिलेली नव्हती. पण आता आपण पाहूया की आपण का मांस मच्छी खातो. ठीक आहे, आपल्याला कुठून हे प्रेरणा झालेली आहे. तर आपण पाहू शकतो उत्पत्ती त्याचा 9वा अध्याय वचन 3 मध्ये. उत्पत्ती त्याचा 9वा अध्याय वचन 3. सर्व संचार करणारे प्राणी तुमचे अन्न होतील, वनस्पती ज्याप्रमाणे तुम्हास दिली होती त्याप्रमाणे सर्व काही आता तुम्हास देतो. ठीक आहे, आता इथे म्हणले सर्व संचार करणारे प्राणी तुमचे अन्न होतील. तर हे कोणाच्या काळामध्ये सांगितले? देवाने नोहाच्या काळामध्ये हे सांगितलेलं आहे की नोहाच्या काळामध्ये पूर झाल्यानंतर, ठीक आहे, पुरामध्ये एवढे हजारो करोडो लोक मेल्यानंतर मग काय आहे की मग मोशेला आणि त्याच्या परिवाराला देवाने ही आज्ञा दिली, अनुमती दिली की ते सर्व संचार करणारे प्राणी काय आहे अन्न म्हणून ते खाऊ शकतात, असं देवाने त्यांना तिथे मुभा दिलेली आहे. वनस्पती ज्याप्रमाणे तुम्हाला दिली होती, म्हणजे पहिल्या अध्यायामध्ये जी सृष्टीच्या निर्मितीच्या वेळी मनुष्याला जी वनस्पती खाण्याची काय आहे दिलं होतं परवानगी, त्याप्रमाणे वनस्पती ज्याप्रमाणे तुम्हाला दिली होती त्याप्रमाणे सर्व काही आता तुम्हाला देतो. ठीक आहे, तर ते इथे त्यांनी शब्द वाक्प्रचार केलेला आहे. सर्व काही इंग्लिशमध्ये असं म्हणले, एव्हरी मूव्हिंग थिंग दॅट लिव्स शॅल बी मीट फॉर यू, इवन ॲज द ग्रीन हर्ब हॅव आय गिव्हन यू ऑल थिंग्स. ते सर्व काही मध्ये फक्त सर्व काय आहे? जीवधारी प्राणी. ठीक आहे, फिरणारे प्राणी असं आहे. ठीक आहे, पुढे जाऊन आपण तेही पाहतो की मोशेच्या काळामध्ये जो नियमशास्त्र दिलेला आहे त्यामध्ये देवाने विशेष करून मनुष्यांना काय आहे काही प्राणी खाण्याची अनुमती दिली, काही प्राणी नाही खाण्याची अनुमती म्हणजे आज्ञा दिली. आणि अशा प्रकारे काय आहे अशी शुद्ध अशुद्ध प्राणी असा प्रकार ही देवाने सांगितलेला आहे. तर ते आपण पुढील काळामध्ये कधीतरी नक्की शिकू. त्यानंतर उत्पत्ती त्याचा 20 अध्याय उत्पत्ती त्याचा 2रा अध्याय वचन 20 ते 25 आपण पाहूया. उत्पत्ती त्याचा 2रा अध्याय वचन 20 ते 25. आदमाने सर्व ग्रामपशु, आकाशातील पक्षी व सर्व वनपशु यास नावे दिली, पण आदमाला कोणी अनुरूप सहाय्यक मिळेना. मग परमेश्वर देवाने आदमाला गाढ निद्रा आणली आणि तो झोपला. तेव्हा त्याने त्याची एक फासळी काढून घेतली, तिची जागा मांसाने भरून आली. परमेश्वर देवाने आदमाची फासळी काढून तिची स्त्री बनवली आणि तिला आदमाकडे नेले. तेव्हा आदाम म्हणाला, आता ही मात्र माझ्या हाडातले हाड व मांसातले मांस आहे, हिला नारी म्हणावे, कारण ही नरापासून बनविली आहे. यास्तव पुरुष आपल्या आईबापा सोडून आपल्या स्त्रीशी जडून राहील, ती दोघे एक देह होतील. आदाम व त्याची स्त्री ही दोघे नग्न होती, तरी त्यास संकोच वाटत नसे. आता या ह्याच्यामध्ये आपण काय पाहतो की स्त्रीला जे निर्माण केलेलं आहे, ठीक आहे, ते आदमाला पुरुषाला काय एक सहाय्यक होण्यासाठी म्हणून तिला निर्माण केलेलं आपण पाहतो. की 20 वचनामध्ये काय झाले? आदमाने सर्व ग्रामपशु, आकाशातील पक्षी व सर्व वनपशु यास नावे दिली, पण आदमाला कोणी अनुरूप सहाय्यक मिळेना. ठीक आहे, की आदमाला अनुरूप सहाय्यक मिळत नव्हती, म्हणून परमेश्वराने आदमासाठी अनुरूप सहाय्यक निर्माण केलेली आहे. मग परमेश्वर देवाने
आदमाला गाढ निद्रा आणली. आता देवाने कसं आदमासाठी अनुरूप सहाय्यक बनवलेली आहे, तर आदमाला गाढ निद्रा आणली, त्याला गाढ झोप दिली आणि तो झोपला तेव्हा त्याने त्याची एक फासळी काढून घेतली आणि त्यावेळी परमेश्वराने त्याची एक फासळी काय आहे काढून घेतली. तिची जागा मांसाने भरून आली आणि तिची जागा काय, तिची जागा मांसाने भरून आली. ठीक आहे, तर अशा प्रकारे आहे. परमेश्वर देवाने आदमाची फासळी काढून तिची स्त्री बनवली आणि तिला आदमाकडे नेले. ठीक आहे, तर परमेश्वराने त्या फासळीपासून काय की स्त्री बनवली आणि तिला आदमाकडे नेले. ठीक आहे, आणि मग तिला आदमाकडे नेले म्हणजे परमेश्वराने स्वतःने स्त्रीला आदमाच्या सहाय्यासाठी अनुरूप सहाय्यक होण्यासाठी निर्माण केलेलं आहे. तेव्हा आदम म्हणाला, आता ही मात्र माझ्या हाडातले हाड व मांसातले मांस आहे. ठीक आहे, तर आदमाने काय म्हटलेलं आहे, आता ही मात्र माझ्या हाडातले हाड व मांसातले मांस आहे. ठीक आहे, हिला नारी म्हणावे कारण ही नरापासून बनवली आहे. हिला नारी म्हणावे कारण ही नरापासून बनवली आहे. यास्तव पुरुष आपल्या आईबापास सोडून आपल्या स्त्रीशी जडून राहील, ती दोघे एक देह होतील. ठीक आहे, ते ते काय आहे, पुरुष आपल्या आईबापांना सोडून काय आहे आपल्या स्त्रीशी जडून राहील, की ती स्त्रीच आहे ती आता त्याला सहाय्यक म्हणून आहे, अनुरूप सहाय्यक तिला बनवलेला आहे. ती दोघे एक देह होतील. ते एक देह होऊन काय आहे, ते एकत्र काय आहे ना सहाय्य करणार आहेत. आदम व त्याची स्त्री ही दोघे नग्न होती तरी त्यास संकोच वाटत नसे. त्यानंतर त्यानंतर आपल्याला पवित्र शास्त्रामधून आणि आपल्याला झालेल्या ज्ञानातून पण आपण समजू शकतो की परमेश्वराने मनुष्याला कशा कशा प्रकारे म्हणजे कसं निर्माण केलेलं आहे. एक तर मनुष्याला शरीर दिलेलं आहे, ते आपण पहिलेच पाहिलं. त्यानंतर मनुष्याला एक जीव दिलेला आहे. ठीक आहे, तर त्याच्याविषयी पण आपण पाहूया. लूकाचा 12वा अध्याय वचन 20. लूक त्याचा 12 अध्याय वचन 20. परंतु देवाने त्याला म्हटले, अरे मूर्खा, आज रात्री तुझा जीव मागितला जाईल, मग जे काही तू सिद्ध केले आहे ते कोणाचे होईल. ठीक आहे, तर यामध्ये समजते की इथे हा जो श्रीमंत व्यक्ती आहे ज्याच्याविषयी परमेश्वर म्हणत आहे की परमेश्वर तिथे त्याचा जीव मागितला जाईल असं म्हणतोय. म्हणजे त्याचं शरीर आणि त्याचा जीव हे वेगवेगळं आहे हे आपल्याला शास्त्रातून समजतं. ठीक आहे, म्हणजे परमेश्वराने शरीरामध्ये मनुष्याला जीव दिलेला आहे. त्याचबरोबर नीतिसूत्र त्याचा 18 अध्याय वचन 14 पाहूया. नीतिसूत्रे त्याचा 18 अध्याय वचन 14. मनुष्याचे चित्त आपली व्याधी सहन करते, पण व्याकुळ चित्त कोणाच्याने प्रसन्न होईल. इंग्लिश मध्ये म्हटले, द स्पिरिट ऑफ अ मॅन विल सस्टेन हिज इन्फर्मिटी, बट अ वुंडेड स्पिरिट हू कॅन बेअर. ठीक आहे, द स्पिरिट म्हणजे आत्मा. ठीक आहे, परंतु यांनी इथे काय आहे त्याचं भाषांतर चित्त असं केलेलं आहे. परंतु आपण यातून काय समजणार आहोत की मनुष्याचा आत्मा आपली व्याधी सहन करीतो. ठीक आहे, पण व्याकुळ आत्मा कोणाच्याने प्रसन्न करवेल. ठीक आहे, तर परमेश्वराने काय आहे, परमेश्वराने शरीर मानवाला दिलेला आहे, जीव मानवाला दिलेला आहे आणि काय आहे आत्मा दिलेला आहे ज्याला स्वभाव आहे. ठीक आहे, त्यानंतर सोलला प्राण म्हणतात, जीव म्हणतात आणि आत्माला आत्मा म्हणतात. ठीक आहे, त्यानंतर
त्यानंतर पहिले करीन त्याचा दुसरा अध्याय वचन 11 पाहूया. पहिले करीन त्याचा दुसरा अध्याय वचन 11. मनुष्याच्या ठाई वसणारा जो आत्मा त्याच्या वाचून मनुष्यांच्या गोष्टी ओळखणारा मनुष्यांमध्ये कोण आहे, तसा देवाच्या गोष्टी ओळखणारा देवाच्या आत्म्याशिवाय कोणी नाही. ठीक आहे. आता इथे काय म्हणले, मनुष्याच्या ठाई वसणारा जो आत्मा, ठीक आहे, त्याच्या वाचून मनुष्याच्या गोष्टी ओळखणारा मनुष्यांमध्ये कोण आहे. त्यामुळे इथे मनुष्याच्या आत्म्याविषयी वर्णन केलेले, की मनुष्याला एक आत्मा आहे. ठीक आहे. आणि तो आत्मा जो आहे तोच त्या मनुष्याला ओळखतो. ठीक आहे. त्यानंतर इफिस्कराचा पहिला अध्याय वचन 18. इफिस्कराचं पत्र त्याचा पहिला अध्याय आणि वचन 18 पाहूया. म्हणजे त्यामुळे तुमचे अंतःचक्षु प्रकाशित होऊन त्याच्या पाचरणामुळे निर्माण होणारी आशा कोणती, पवित्र जनांमध्ये त्याने दिलेल्या वचनाच्या वैभवाची समृद्धी केवढी. ठीक आहे. आता इथे जे इंग्लिश मध्ये चांगलं आहे भाषांतर, द आईज ऑफ युअर अंडरस्टँडिंग बी एनलाइटन्ड. ठीक आहे. आणि मराठीत काय म्हणले, तुमचे अंतःचक्षु प्रकाशित होऊन. ठीक आहे. हे अंतःचक्षु आहे ना, हे तितकं म्हणतात ना, तितकं क्लिअरली ट्रान्सलेटेड नाहीये की म्हणजे एकदम सोप्या भाषेत लोकांना समजेल. इंग्लिश मध्ये जे म्हटले ते असं आहे की द आईज ऑफ युअर अंडरस्टँडिंग बी एनलाइटन्ड. अंडरस्टँडिंग म्हणजे एक म्हणतात ना ज्ञान किंवा समज. ठीक आहे. त्या संबंधित ते वचन आहे. ठीक आहे. की तुमचे म्हणजे तुमच्या ज्ञानाचं किंवा तुमच्या तुम्हाला समज होण्याचे जे डोळे आहेत. ठीक आहे. द आईज ऑफ युअर अंडरस्टँडिंग बी एनलाइटन्ड. म्हणजे थोडक्यात आपण काय म्हणू शकतो माहिती आहे का, की प्रत्येक मानवाला काय एक समजण्याची काय आहे, एक सामर्थ्य आहे. ठीक आहे. की तो समजू शकतो. ठीक आहे. तो अंडरस्टँड करू शकतो. ठीक आहे. तो जाणू शकतो. ठीक आहे. तो तपास लावू शकतो. ठीक आहे. तो अभ्यास करू शकतो. ठीक आहे. तो अभ्यास केल्याने त्याला नवीन नवीन गोष्टी समजतात. ठीक आहे. तर ही जी समजण्याची जी सामर्थ्य आहे. ठीक आहे. ही जी बुद्धी आहे. ठीक आहे. अशा स्वरूपामध्ये काय आहे, देवाने मनुष्याला निर्माण केलेले. की मनुष्य असा नाही की ज्याला समजत नाही, की मनुष्य असा नाही की ज्याला परमेश्वराने काय म्हणतात ना म्हणजे न समजण्याची म्हणजे समजण्याची बुद्धी नाही दिली, असं नाही केलेलं. परमेश्वराने मनुष्याला नुसतं असं काहीतरी रोबोट सारखं नाही बनवलेलं किंवा काहीतरी असं ठोकळ्यासारखं नाही बनवलं की ज्याच्यामध्ये फक्त काय आहे, फक्त शरीर आहे आणि जीव आहे आणि ते नुसतं असं म्हणतात ना काय नाही असंच फिरतंय, काय त्याला समजत नाही काय नाही, असं नाहीये. परमेश्वराने मनुष्याला समजणारा मनुष्य असा निर्माण केलेला आहे. त्यामुळे ते म्हणले त्यामुळे तुमचे अंतःचक्षु प्रकाशित होऊन. ठीक आहे. तर हे जे अंतःचक्षु जे आहे, अंडरस्टँडिंग आहे, आईज ऑफ अंडरस्टँडिंग जे आहे. ठीक आहे. ही जे म्हणतात ना समजूतदारपणाचे जे काय म्हणतात, समजूतदारपणाचे जे नेत्र आहेत ते प्रकाशित व्हावे. ठीक आहे. याचा अर्थ काय की ते जे समज आहे तिला प्रकाशित करणारा पण काय आहे, परमेश्वरच आहे. ठीक आहे. म्हणजे पापामुळे ते समजण्याची जी प्रक्रिया आहे ती पण अंधकारमय झालेली आहे पापामुळे, पण आता तिलाही प्रकाशित करण्यासाठी परमेश्वराने काय आहे, कृपा करणं मनुष्यावर गरजेचं आहे. त्यानंतर इफिस्कराचा 4 अध्याय वचन 18 पाहूया.
त्यांची बुद्धी अंधकारमय झाली आहे. त्यांच्या अंतःकरणातील कठीणपणामुळे त्यांच्यात अज्ञान उत्पन्न होऊन ते देवाच्या जीवनाला पारखे झालेले आहेत. ठीक आहे. आता काय म्हणले, मनुष्यांच्या बुद्धीविषयी म्हणले, त्यांची बुद्धी अंधकारमय झाली आहे. ठीक आहे. याचा अर्थ काय की मनुष्याला जी देवाने बुद्धी दिली होती ती पहिले प्रकाशित करण्यासाठी दिली होती, की मनुष्याने बुद्धीचा वापर करावा आणि त्याने परमेश्वराला ओळखावं आणि त्याने सृष्टीकडे पाहावं आणि परमेश्वराला धन्यवाद द्यावा, त्याने बुद्धी वापरावी. पण आता काय झालेलं आहे, पापामुळे मानवाची बुद्धी जी आहे ती अंधकारमय झालेली आहे. ठीक आहे. आणि त्यामुळे आत्म्याच्या सामर्थ्याने ती पुन्हा प्रकाशित करणं गरजेचं आहे. त्यांच्या अंतःकरणातील कठीणपणामुळे त्यांच्यात अज्ञान उत्पन्न होऊन ते देवाच्या जीवनाला पारखे झालेले आहेत. ठीक आहे. तर इथे पापी लोकांचं वर्णन असं केलंय की त्यांच्या अंतःकरणातील कठीणपणामुळे. ठीक आहे. आता इथे पहा, अंतःकरण वेगळं म्हटलं गेले, बुद्धी वेगळी म्हटलं गेलेले. ठीक आहे. शरीर वेगळे. ठीक आहे. तर अंतःकरण कठीण आहे, त्यामुळे काय आहे की बुद्धी जी आहे ती पण तिच्यात पण काय अज्ञान झालेलं आहे. ठीक आहे. त्यांच्यात अज्ञान उत्पन्न होऊन ते देवाच्या जीवनाला पारखे झालेले. ठीक आहे. की देवाचं जे सार्वकालिक जीवन आहे त्यापासून ते वंचित झालेले आहेत. थोडक्यात म्हणजे मनुष्याला देवाने निर्माण केलं तर ज्ञान आणि बुद्धी हे परमेश्वराने मनुष्याला दिलेले आणि समज ही परमेश्वराने त्याला दिली होती आणि प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणाऱ्यांनाही तो आता देतो. त्यानंतर पहिले कोरिन्थ्याचा 9वा अध्याय वचन 17 पाहूया. पहिले कोरिन्थ्याचा 9वा अध्याय वचन 17. मी हे आपणहून केले तर मला वेतन मिळेल आणि आपणहून केले नाही तरी माझ्यावर कारभार सोपवला आहे. ठीक आहे. आता इंग्लिश मध्ये पण पाहूया. फॉर इफ आय डू दिस थिंग विलिंगली आय हॅव अ रिवॉर्ड, बट इफ अगेन्स्ट माय विल अ डिस्पेन्सेशन ऑफ द गॉस्पेल इज कमिटेड अनटू मी. ठीक आहे. आता तो काय म्हणतो, मी हे आपणहून केले तर मला वेतन मिळेल. ठीक आहे. इंग्लिश मध्ये विल म्हटले. ठीक आहे. आपणहून. ठीक आहे. म्हणजे मी माझ्या इच्छेने केले. ठीक आहे. म्हणजे यामध्ये काय समजतं की परमेश्वराला मनुष्याने काय आहे, इच्छा करण्याचं सामर्थ्य दिलेलं आहे. ठीक आहे. की म्हणजे परमेश्वराने मनुष्याला असं रोबोट सारखं बनवलेलं नाहीये, त्याला इच्छा दिलेली आहे. ठीक आहे. मी हे आपणहून केले तर मला वेतन मिळेल, म्हणजे मी माझ्या स्वतःच्या इच्छेने केले तर मला वेतन मिळेल आणि आपणहून केले नाही तरी माझ्यावर कारभार सोपवला आहे. तो म्हणतो की मला काय आहे की मी आपणहून हे केलं जरी नाही, म्हणजे माझ्या इच्छेच्या विरुद्ध जाऊन पण मी जर म्हणजे म्हणतो ना नाही करायचा प्रयत्न केला तरी काय हा कारभार मला सोपवलेला आहे. सुवार्थ सांगणं हे मला कारभार सोपवलेला आहे, तुम्हाला करायचंच आहे. म्हणजे जी देवाची आज्ञाच आहे, ती इच्छा असो नसो ते करायचंच आहे. त्यानंतर पेत्राचे दुसरे पत्र पहिला अध्याय पेत्राचे दुसरे पत्र पहिला अध्याय आणि वचन 21 पाहूया. कारण संदेश मनुष्यांच्या इच्छेने कधी आलेला नाही, तर पवित्र आत्म्याच्या प्रेरित झालेल्या मनुष्यांनी देवापासून आलेला संदेश सांगितला आहे. इथे आपण काय पाहतो, संदेश मनुष्यांच्या इच्छेने कधी आलेला नाही. ठीक आहे. की परमेश्वराचा जो संदेश आहे तो मनुष्यांच्या इच्छेने आलेला नाही, तो परमेश्वराच्या आत्म्याने आलेला आहे. ठीक आहे. तर पण या वचनातून आपल्याला म्हणजे समजायचं काय आहे की मनुष्याला निर्माण जेव्हा परमेश्वराने केलंय तर काय आहे, त्याच्या ठाई इच्छा करण्याची जी शक्ती आहे, सामर्थ्य आहे, ते परमेश्वराने मनुष्याला दिलेलं आहे. त्यानंतर
त्यानंतर कलसेकराचा 3रा अध्याय वचन 2 पाहूया. कलसेकराचा 3रा अध्याय वचन 2. वरील गोष्टींकडे मन लावा, पृथ्वीवरील गोष्टींकडे लावू नका. ठीक आहे, काय म्हणले? वरील गोष्टींकडे मन लावा, पृथ्वीवरील गोष्टींकडे लावू नका. तर इथे इंग्लिश मध्ये असं म्हणले, सेट युअर अफेक्शन ऑन थिंग्स अबव, नॉट ऑन थिंग्स ऑन दी अर्थ. ठीक आहे, तर इथे जे म्हणले वरील गोष्टींकडे मन लावा. ठीक आहे, आता हे मन लावा म्हणजे हे नुसतं बुद्धिवालं मनाविषयी नाही म्हटलं. ठीक आहे, की म्हणतात ना एक आवड असते. ठीक आहे, काय असते? मन लावणं म्हणजे काय? आवड असणं. ठीक आहे, तर हे जे आवड असण्याचं पण जे एक सामर्थ्य आहे तेही परमेश्वराने मनुष्यामध्ये घातलेलं आहे. ठीक आहे, की त्याला आवडतं. ठीक आहे, त्याचं मन काय आहे तो कशावर तरी लावतो. तर काय म्हणले? वरील गोष्टींकडे मन लावा, पृथ्वीवरील गोष्टींकडे लावू नका. ठीक आहे, तर सेट युअर अफेक्शन ऑन थिंग्स अबव, नॉट ऑन थिंग्स ऑन दी अर्थ. ठीक आहे, तर म्हणजे त्यामुळे म्हणतात ना, म्हणजे मनुष्यामध्ये आवड नावड काय ना, हे गुणही मनुष्याच्या अंतःकरणामध्ये आहेत. तर अशा प्रकारे मनुष्याला निर्माण केलेला आहे. त्यानंतर रोमकराचा 2रा अध्याय, रोमकरास पत्र त्याचा 2रा अध्याय वचन 15 पाहूया. म्हणजे ते नियमशास्त्रातील आचार आपल्या अंतःकरणात लिहिलेला आहे असे दाखवतात. त्यांच्याबरोबर त्यांची सत्सद विवेक बुद्धीही त्यांना साक्ष देते आणि त्यांचे एकमेकांविषयीचे विचार दोष लावणारे किंवा दोष मुक्त करणारे असे असतात. ठीक आहे, आता इथे आपण काय पाहतो की परमेश्वराने मनुष्याला काय केलेलं आहे? तर त्याला एक सत्सद विवेक दिलेले, की ती सत्सद विवेक जी आहे ती मनुष्याला कसं वागायचंय, काय वागायचंय, काय नाही करायचंय, काय करायचंय हे सांगते. ठीक आहे, ही सत्सद विवेक परमेश्वराने प्रत्येक मनुष्याला दिलेला आहे. ती वेगळी गोष्ट आहे की पापामुळे तो सत्सद विवेकही काय डागाळलेला आहे, अंधकारमय झालेला आहे. तर काय म्हणले 15 वचनामध्ये? म्हणजे ते नियमशास्त्रातील आचार. ठीक आहे, म्हणजे नियमशास्त्रामध्ये जे देवाने आचरण करायला सांगितले, जे नियम दिलेले आहेत ते आपल्या अंतःकरणात लिहिलेला आहे असे दाखवतात. ते मनुष्य काय आहे कसं दाखवतात की ते आमच्या अंतःकरणामध्ये लिहिलेले आहे, की आता चोरी नाही करायची. ठीक आहे, आणि खोटं नाही बोलायचं. हे प्रत्येकाच्या अंतःकरणाला समजतं. ठीक आहे, त्यांना शिकवावं नाही लागत. त्यांच्या प्रत्येकाच्या अंतःकरणाला समजतं की हे पाप आहे, हे गुन्हा आहे, हे चांगलं आहे, वाईट आहे. ठीक आहे, त्यांना सगळं कळतं. आणि त्यामुळे ते नियमशास्त्रातील आचार आपल्या अंतःकरणात लिहिलेला आहे असे दाखवतात. ठीक आहे, नियमशास्त्र त्यांच्या अंतःकरणामध्ये लिहिलेलं आहे, त्या सत्सद विवेकामध्ये लिहिलेलं आहे. त्यांच्याबरोबर त्यांची सत्सद विवेक बुद्धी ही त्यांना साक्ष देते. ठीक आहे, कोण साक्ष देते? त्यांची सत्सद विवेक बुद्धी. ठीक आहे, ही कसली बुद्धी आहे? विवेकाची बुद्धी आहे. ती सत्सद विवेक आहे. ठीक आहे, तो म्हणतो ना दुर्विवेक नाहीये. ठीक आहे, तो सत्सद विवेक बुद्धी आहे. तर काय म्हणले? त्यांची सत्सद विवेक बुद्धी ही त्यांना साक्ष देते. ठीक आहे, स्वतःचं तुमचं मनही सांगते की बाबा हे करणं पाप आहे, ते करणं योग्य आहे. त्यांच्याबरोबर त्यांची सत्सद विवेक बुद्धी ही त्यांना साक्ष देते आणि त्यांचे एकमेकांविषयीचे विचार दोष लावणारे किंवा दोष मुक्त करणारे असे असतात. ठीक आहे, तर त्यांचेच विचार काय? त्यांना दोष लावणारे किंवा दोष मुक्त करणारे असे असतात. थोडक्यात म्हणजे की मनुष्याला देवाने सत्सद विवेक दिलेला आहे. त्यानंतर उत्पत्ती त्याचा 41 अध्याय उत्पत्ती त्याचा 41 अध्याय वचन 9 पाहूया. तेव्हा प्याले उत्पत्ती 41 वचन 9. तेव्हा प्याले दरबारांचा नायक
फारोस म्हणाला, माझ्या अपराधांची आज मला आठवण होत आहे. ठीक आहे, आता इथे आपण काय पाहतो, आठवण होत आहे. मनुष्याला काय आहे, हे आठवण करण्याचं एक सामर्थ्य परमेश्वराने दिलेलं आहे. ठीक आहे, की आणि ते पण विशेष उद्देशाने आहे. ठीक आहे, इथे आठवण किंवा इंग्लिशमध्ये आपण ज्याला मेमरी म्हणतो, ठीक आहे, की एक आठवण काय आहे त्याला झाली, तर परमेश्वराने आठवणी पण काय आहे जतन करण्याचं सामर्थ्य मानवाला दिलेलं आहे. ठीक आहे, मानव असं विसरून नाही जात. ठीक आहे, तर ते एक आहे. त्याचबरोबर पहिले करीन त्याचा 15 अध्याय वचन 2 पाहूया. पहिले करीन त्याचा 15 अध्याय वचन 2. जिच्याद्वारे तुमचे तारण होत आहे तीच सुवार्ता मी तुम्हास कळवितो. ज्या वचनाने मी तुम्हास ही सुवार्ता सांगितली त्या वचनानुसार ती तुम्ही दृढ धरली असेल, नसल्यास तुमचा विश्वास व्यर्थ आहे. ठीक आहे, इंग्लिश मध्ये पण पाहूया. By which also you are saved, if you keep in memory what I preached unto you, unless you have believed in vain. ठीक आहे, आता यांनी इथे जो शब्द वाक्प्रचार केलेला आहे मराठीमध्ये, की तुम्ही दृढ धरली असेल. ठीक आहे, तर ते काय आहे, ते ऍक्च्युली मुळात तसं नाही. ते असं म्हणले कीप इन मेमरी. ठीक आहे, त्याची तुम्ही आठवण ठेवली असेल. ठीक आहे, तर काय म्हणले, मी तुम्हाला ही सुवार्ता सांगितली त्या वचनानुसार ती तुम्ही आठवणीत ठेवली असेल, नसल्यास तुमचा विश्वास व्यर्थ आहे. ठीक आहे, अशा प्रकारे म्हटलेले, म्हणजे इथे आठवणीचं वर्णन आहे, पुन्हा मेमरीचं वर्णन आहे, की देवाने मनुष्याला आठवणीत ठेवण्याचं सामर्थ्य दिलेलं आहे. ठीक आहे, मला असं वाटतं आज आपण इतकंच पाहूया. ठीक आहे, आज मी नेहमीपेक्षा जरा कमी शिकवत आहे, परंतु मला असं वाटतं मानवाचा विषय जरा खूप अधिक म्हणतात ना, अधिक महत्त्वाचा आहे. आणि म्हणतात ना, तो बारकाईने आपण पाहणं, त्यावर मनन करणं महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे मी आज इथे थांबणार आहे. परंतु म्हणजे तो हे म्हणतात ना, काय आहे ना, हे खूप महत्त्वाचा विषय. ठीक आहे, आपल्याला असं वाटेल की हे काय जाणण्याची गरज आहे. ठीक आहे, आम्ही मानव आहे, आम्हाला माहिती आहे, आम्हाला ही भाग नाही जरी वाचलं तरी आम्हाला कळते आम्हाला परमेश्वराने कसं निर्माण केलंय. परंतु याची जाणीव शास्त्रातून असणंही गरजेचं आहे. आणि आपण काय आहे ना, की मानवाला परमेश्वराची ओळख एक माहीत असणं गरजेचं आहे, आणि त्याचबरोबर मनुष्याची ही ओळख माहीत असणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे परमेश्वराने मनुष्याला कसं निर्माण केलंय, आणि मनुष्य पापामुळे कसा त्याच्यामध्ये बदल झालेला आहे, आणि त्याचं अस्तित्व काय आहे ना, माणसाला समजणं महत्त्वाचं आहे. कारण आपला व्यवहार सर्वात जास्त कोणाबरोबर होतोय, तर मनुष्यांबरोबर होतोय. त्यामुळे आपल्याला मनुष्य ओळखता आले पाहिजे, की मनुष्यामध्ये काय आहे, त्याच्या अंतःकरणामध्ये काय दडलेलं आहे. ठीक आहे, त्याची आपल्याला आठवण असावी. ठीक आहे, ती माहीत असावी. ठीक आहे, ते आपण विसरून जायला नको, म्हणून हे एक चांगलं मनन करण्यासाठी आहे. आणि ह्याच्यामधले महत्त्वाचे जे मुद्दे आहेत ते तर आपण पुढच्या भागांमध्ये आपण पाहू, परंतु आज आपण इथपर्यंत पाहूया. आतापर्यंत आपण काय पाहिलं, आतापर्यंत पण आपण बरंच काही पाहिलं मनुष्याविषयी. पहिले जर आपण पाहिलं की परमेश्वराने मनुष्याला निर्माण केले, ते परमेश्वराचे उद्देश साधण्यासाठी निर्माण केलेले. ठीक आहे, मनुष्याला देवाने फक्त मनुष्यासाठी स्वतःसाठी नाही निर्माण केले, तर देवाच्या गौरवासाठी निर्माण केलेले. त्यानंतर आपण पाहिलं की मनुष्याकडून परमेश्वराला कोणताही लाभ होत नाही. ठीक आहे, मनुष्याकडून परमेश्वराला कोणताही लाभ होत नाही. का मनुष्याने काही जर नाही दिलं तर परमेश्वराचं काही नुकसान सुद्धा होत नाही, कारण सर्व जे आहे ते सगळं परमेश्वराचंच आहे. तिसरं आपण पाहिलं की मनुष्यावरती जे देवाचे उपकार आहेत, ठीक आहे, त्याच्या योग्य नाहीये मनुष्य. ठीक आहे, तर म्हणजे देवाने जे त्याच्या मनुष्यावरती जे उपकार केलेले आहेत त्याच्या योग्यतेचाच नाहीये मनुष्य. ठीक आहे, परंतु तरीही देवाने त्याच्यावर दया केली आहे, करुणा दाखवली आहे. त्यानंतर आपण पाहिलं की मनुष्याला देवाने निर्माण कसं केलंय. ठीक आहे,
मनुष्याला परमेश्वराने कसं निर्माण केले आपण पाहिलं तर पिता पुत्र पवित्र आत्म्याने निर्माण केलेलं आहे. त्रैक्य परमेश्वराने एकमेकांच्या म्हणतात ना चर्चेने त्यांनी त्यांच्या सामर्थ्याने त्यांच्या बुद्धीने मनुष्याला निर्माण केलेलं आहे. सृष्टीच्या निर्मितीच्या 6व्या दिवशी काय आहे मानवाला निर्माण केलं ते आपण पाहिलं. त्यानंतर मानवाला भूमीवरती निर्माण केलं, समुद्रात कुठेतरी निर्माण नाही केलं किंवा समुद्रातून बाहेर कुठेतरी आणलेलं नाहीये किंवा कुठल्या तरी दुसऱ्या ग्रहावरून मनुष्याला आणलेलं नाहीये. असे असे अशी चुकीची कल्पना काय आहेत शास्त्रज्ञांमध्ये आणि जगाच्या लोकांमध्ये आहेत. परंतु शास्त्र आपल्याला एकदम स्पष्ट सांगतं की मानवाला देवाने काय आहे मानवाला देवाने मातीपासून निर्माण केलेलं आहे. त्यानंतर त्यानंतर त्याच्यानंतर आपण पाहतो की मनुष्याला आपण पाहिलं की मनुष्याला परमेश्वराने परमेश्वराच्या प्रतिरूपामध्ये बनवलेलं आहे. ठीक आहे, ते आपण पाहिलं. परमेश्वराच्या सदृश असं बनवलेलं आहे ते आपण पाहिलं. म्हणजे परमेश्वराचे स्वभाव गुण जे आहे ते मनुष्यामध्ये पाहायला भेटतात. त्यानंतर आपण पाहिलं की मनुष्याला परमेश्वराने नर आणि नारी असे निर्माण केले. ठीक आहे. त्यानंतर आपण पाहिलं की मनुष्याला परमेश्वराने जीवधारी असं बनवलेलं आहे, त्याच्यामध्ये जीव परमेश्वराने पाठवलेला आहे. आपण पाहिलं की परमेश्वराने जेव्हा मनुष्याला निर्माण केलं तर त्यावेळी त्याला सरळ बनवलेलं होतं, नीतिमान बनवलं होतं, पवित्र बनवलं होतं. तर तेही महत्त्वाचं आहे. मनुष्याला ज्ञान दिलं होतं ते आपण पाहिलं, ज्ञानामध्ये त्याला निर्माण केलेलं आहे. परमेश्वराने त्याला आज्ञा दिलेल्या होत्या आणि आज्ञांबरोबर दंड काय असणार तेही सांगितलेलं होतं. ठीक आहे. त्यानंतर मनुष्य जो आहे तो ख्रिस्ताचं प्रतिरूप आहे. ठीक आहे, ते आपण पाहिलं. त्यानंतर आपण पाहिलं की मनुष्याला परमेश्वराने आशीर्वाद दिला. ठीक आहे, सत्ता दिली, फलद्रूप होण्याचा आशीर्वाद दिला, तेही आपण पाहिलं. त्यानंतर आपण पाहिलं की परमेश्वराने एदेन बागेमध्ये त्याला ठेवलं. ठीक आहे, आणि प्रत्येक बीजधारी जे झाड आहे, ठीक आहे, ते त्याचं फळ खाण्याचं आणि त्याची वनस्पती खाण्याचं आज्ञा आणि मुभा परमेश्वराने मनुष्याला दिली. आणि नोहाच्या पुराच्या नंतर परमेश्वराने जे वनपशु होते त्यांनाही खाण्याची अनुमती दिली. त्यानंतर आपण पाहिलं की मनुष्याने एकटं असणं हे चांगलं नाही, तेही आपण पाहिलं की परमेश्वराने तेही म्हटलं की मनुष्याने एकटं असणं चांगलं नाही. आणि आपण पाहिलं की मनुष्यासाठी अनुरूप सहाय्यक परमेश्वराने स्त्रीच्या रूपामध्ये आदमासाठी तयार केली. ठीक आहे, तर ते आपण पाहिलं. मनुष्याला कसं बनवलेलं आहे तर त्याच्या ठाई एक शरीर आहे, त्याच्या ठाई जीव आहे, त्याच्या ठाई आत्मा आहे. ठीक आहे, त्याच्या ठाई काय आहे ना समज आणि बुद्धी आहे, त्याला इच्छा शक्ती आहे, त्याचबरोबर त्याला काय ना आवडी नावडी, ठीक आहे, या सर्व आहेत. ठीक आहे, अफेक्शन्स आहेत. त्यानंतर परमेश्वराने मनुष्याला सत्सद विवेक दिलेला आहे आणि त्याचबरोबर आठवणीत ठेवण्याचं सामर्थ्य दिलेलं आहे. ठीक आहे, तर आजच्या दिवस आपण या सर्व गोष्टी शिकलेल्या आहोत आणि खरोखर परमेश्वर देवबाप तुम्हा सर्वांना या वचनांच्या द्वारे आशीर्वादित करो, तुम्हाला अधिक ज्ञान प्राप्त हो आणि परमेश्वराने तुम्हाला सर्व काही दिलेलं आहे त्या बाबतीत परमेश्वराला आपण स्तुती करूया. ठीक आहे, कधी कधी आपण या गोष्टींना फार असं म्हणतो ना, फार असं हलकेसरशी घेतो की बाबा आम्हाला जी आठवण आहे, आम्हाला काय म्हणतात ना की जेव्हा या गोष्टी नसतात
जेव्हा जातात तेव्हा लोकांना वाटतं अरे आम्ही किती मोठी गोष्ट गमावली. परंतु जे परमेश्वराने आज आपल्याला दिलेलं आहे, जसं आपल्याला निर्माण केले, ते स्वतःमध्येच एक चमत्कार आहे. आणि त्यासाठी आपण काय आहे, देवाला धन्यवाद दिला पाहिजे. आपण कसे बनलेले आहोत, ठीक आहे, हे म्हणतात ना खूप चमत्कारिक आहे ना, खूप चमत्कारिक. मनुष्याचा प्रत्येक अवयव, प्रत्येक प्रत्येक ऑर्गन, प्रत्येक जे काय आहे ते इतकं कॉम्प्लिकेटेड आहे. म्हणजे सर्वात ॲडव्हान्स्ड, काय म्हणतात, सर्वात ॲडव्हान्स्ड मशीन आहे असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे, अशा प्रकारे परमेश्वराने मनुष्याला बनवलेलं आहे. आणि खरोखर हे जेव्हा आपण विचार करतो, यावर मनन करतो, तर आपल्याला खरोखर आपल्या मनातून, अंतःकरणातून देवाला धन्यवाद देऊ वाटेल की आपल्याला बुद्धी आहे, आपण स्वतःच्या इच्छेने गोष्टी करू शकतो, आपल्याला सदसद विवेक आहे, आपल्याला काय आठवणी आहेत. ठीक आहे, हे खूप सुंदर असं परमेश्वराचं कार्य आहे. आणि त्यामुळे परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो. आणि तुम्हा सर्वांना या वचनातून नक्कीच शिकायला भेटलं असेल अशी मी आशा करतो. प्रेज लॉर्ड. नक्कीच